जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. कालिना व कुर्ला परिसरात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने श्रद्धाभक्ती आणि सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारी महाआरती भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडली. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जिवलग मित्र व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने परमेश्वर चरणी विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले. रविवार 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी कुर्ला पश्चिम येथील श्री खंडोबा मंदिरात तसेच सायंकाळी कालिना वाकोला येथील श्री हनुमान मंदिरात ही महाआरती मोठ्या भक्तिभावात पार पडली. यावेळी माननीय शिंदे साहेबांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व समृद्ध आयुष्य लाभावे, तसेच दिवंगत अजितदादा पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नेतृत्व सौ अश्विनी भोसले, महिला विभाग प्रमुख, कालिना यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये सौ मीनल तुर्डे, नगरसेविका, श्री राजेश नाईक, शिवसैनिक, श्री सगुण नाईक, नगरसेवक, श्री राजा मामा साळवे, विधानसभा प्रमुख पुरुष विभाग, सौ जेसिंटा डिमेलो, विधानसभा सहसमन्वयक, वॉर्ड 9091, सौ रुपाली सुतार, उपविभाग प्रमुख, वॉर्ड 8889, सौ भारती लखपती, विभाग वॉर्ड 165, 166, 167, 168, सौ आशा धोत्रे, उपविभाग प्रमुख, वॉर्ड 165, 166, सौ अर्चना चिकणे, शाखा प्रमुख, वॉर्ड 168, सौ रमा पगारे, शाखा प्रमुख, वॉर्ड 167, सौ अक्षरा महाजन, महिला शाखा प्रमुख, वॉर्ड 89, श्री भालचंद्र हेमजी, उपविभाग प्रमुख, श्री निलेश ननावरे, संघटक, श्री बाळकृष्ण कामटे, शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, चिंतक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण भक्तिमय असून श्रद्धा, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शिवसेना महिला आघाडीचा हा उपक्रम सामाजिक जाणीवा जपत आध्यात्मिक मूल्यांशी नाते सांगणारा ठरला असून परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा. मनपूर्वक आभार व्यक्त का आमच्या पक्षाचं कुठे उपस्थित राहतात आणि जे सत्य काय ते जनतेसमोर सादर करतात. त्याच्यावर तुमचं मनपूर्वक आभार. राहिला आजचा जो कार्यक्रम नाही, आम्हाला आमच्या नेत्याबद्दल असलेली आस्था आणि प्रेम आहे. या नेत्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 3 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राला ज्या उंचीवर घेऊन गेले, लाडक्या बहिणींपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना ज्या रोजगार आला आणि त्यातून त्यांचा आशीर्वाद मिळवला आणि त्याचं फलित म्हणून त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारने जे भौगोलिक यश मिळालं, आम्ही त्यांचे पाईक आणि शिवसेना या नात्याचं कर्तव्य आहे की त्यांच्यासाठी त्यांचा वाढदिवस आहे, प्रार्थना करावी आणि त्यांच्याकडनं पुन्हा अशी आणि याच्याकडे चांगली त्यांची सेवा होती म्हणून आम्ही हे निवेदन करतो. माझा नेता जनतेची सेवा करत असताना प्रत्येक गोष्टीचे त्यांना भान राहतं. वास्तविक पाहता त्यांनी सुद्धा फार मोठा वाढदिवस साजरा केला, परंतु त्यांचे सहकारी राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा यांचं अपस्थित झाल्यामुळं त्यांनी माझ्या वाढदिवसापेक्षा माझ्या सरकारने दुरावला आहे. त्यांनी महाराष्ट्राची सेवा केलेली आहे.
त्यांना श्रद्धांजली वाहणं हे तितकं गरजेचं आहे म्हणून हे सगळे कार्यक्रम कॅन्सल केले. परंतु आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींच्या आग्रहास्तव शेवटी त्यांनी महिला भगिनींना महिलांची निवडणूक नाही त्यांनी सांगितले तुम्ही भगवंत जा, त्यांना विनम्र साखर घाला आणि त्यांना प्रार्थना करा की तुम्ही महाराष्ट्रावरती वेळ देऊ म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतला. ताई, तुम्ही आमच्या नगरसेवक निवडून आला, महिला म्हणून शिवसेनेमध्ये आता पण अजितदादांची मिसेस म्हणजे आपल्या वहिनीच आहे त्यांना जो उपमुख्यमंत्री म्हणून मान दिला आहे, या महायुतीमध्ये महिलांसाठी कोणत्या प्रकारे सगळे नेते बघतात हे आम्हाला तुमच्याकडून आहे. महिलांना चांगल्या प्रकारे मान सन्मान मिळतो आणि आता महानगरपालिकेचं जे इलेक्शन झालं मला असं वाटतं सगळ्यात जास्त संख्या महिलांची आहे. शिवसेनेमध्ये पण हे जे 29 निवडून आले त्याच्यामध्ये 19 महिला आहेत. एपीमध्ये वसुदेव राष्ट्रमध्ये तर जास्तीत जास्त महिलांची संख्या काय तो मान सन्मान मिळाला म्हणूनच त्या महिला निवडून आल्या. त्यांच्या भक्कमपणे उभे राहणारे जे हात आहेत त्यांना आशीर्वाद देणारे हात आहेत, मतावरती जे त्यांना पाठिंबा मिळतोय. आज आमचे जे शिवसेनेचे मुख्य नेते आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची जे कामाची पद्धत आहे त्यांनी जो महिलांना किंवा महायुतीमधून जो महिलांना जे आज सक्षमीकरण जे झालेलं आहे त्या माध्यमातून सगळीकडे आज महिलांना समर्थन मिळते आणि ते कुठेतरी राजकारणाच्या रूपाने किंवा सत्तेमध्ये देखील येताना दिसतात. अश्विनीताई, आपण विभाग प्रमुख म्हणून आज दिवसभराचा जो तुम्हाला पक्षातर्फे जे काही दिवसभर जे काही विषय घ्यायचे आहे तर त्या बाबतीत थोडीशी माहिती तुम्ही तुमच्या महिलांना आणि तुमच्या विभागाला देऊ शकता. आज आमच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, आमच्या पक्ष नेत्यांचा वाढदिवस आहे. आज मी एवढंच देवासमोर सांगेन की देवाने खरंच उदंड आयुष्य दिलं, कारण त्यांचं आयुष्य हा जनतेसाठी वाढलेलं नव्हतं. त्यांच्याशी काम करत असताना विधानसभेच्या वेळेला असेल किंवा महानगरपालिकेच्या वेळेला असेल त्यांचा त्यांच्याशी सगळं संपर्क आला. त्यांनी एक बोलले असेल की त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटायला त्यांची वेळ वेगवान असं म्हणजे विधानसभेच्या वेळेला तर अक्षरशः 3:30, 4:30, 5:30 वाजेपर्यंत साहेब सगळ्यांना भेटायचे, मार्गदर्शन करायचे, सगळ्याच आढावा द्यायचे. आम्हा सगळ्यांना प्रश्न पडायचे की साहेब झोपायचे, झोपतात करतात. कदाचित परमेश्वरांनी त्यांना शक्ती दिलेली आहे, कारण एक तरी जाणारा माणूस हवा जो महाराष्ट्राची राखण करेल, महाराष्ट्राची पाठ राखण करेल आणि महाराष्ट्राला प्रतिष्ठा मानली. त्याचबरोबर आज तुफान चॅनलच्या वतीने साहेबांची स्कीम आहे, देवाची स्कीम आहे, महिलाला बाजूला काही बोलायला बघितलं. लाडक्या बहिणीची जी पॉवर आहे ही पण शिंदे साहेबांमुळे तुफान चॅनलला आज खूप तिथे धन्यवाद करेन. साहेबांसाठी आम्ही घेतलेला प्रत्येक उत्सव साहेबांच्या आदेशाने चांगलं काम जनतेला मी एवढंच सांगेन की गावामध्ये आपला मुख्यमंत्री तेव्हा ह्या वास्तूमध्ये या व्यवस्थेत बोललेला प्रत्येक वाक्य घडावं आणि पुढचं मुख्यमंत्रीपदी आपल्या सगळ्यांना भेटा. सत्ता साहेबांच्या हाती असली तरी लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं, लहान मुलांचं आणि वयोवृद्धांचं अखंड महाराष्ट्राचं करायचं त्यांनी भाग घेतलेला आहे. त्याला आपण साथ देणे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्ही जगा, तुम जियो और जियो हजारों साल, यही हमारी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा उद्या वाढदिवस आहे आणि आपणा सर्वांना माहिती आहे की उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं
दुर्दैवी अपघाती निधन झाल्यामुळे साहेबांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आपण आपल्या सगळ्या लाडक्या लाडके भाऊ सन्मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब यांना निरोगी आयुष्य लाभावं यासाठी आज कोणताही फाटमाट न करता देवाजवळ प्रार्थना केलेली आहे. आणि त्यानिमित्तही कलिना महिला विभाग प्रमुख अश्विनीताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इथे हा आरतीचा कार्यक्रम ठेवला आहे आणि तुम्ही सगळे उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्या लाडक्या बहिणींना भावांना धन्यवाद. तसेच आपण यापुढे महाराष्ट्राला चांगलं स्थैर्य आणि चांगल्या पद्धतीने आपल्या इथे काम व्हावं अशी आपण प्रार्थना करूया आणि सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करूया. धन्यवाद.